जो गायकवाड कमिशनचा जो अहवाल होता तो त्यांनी अवैध ठरवलेला आहे आणि आरक्षण हे रद्द झालेलं आहे हे स्पष्टपणे आता सर्वांना ज्ञात आहे. आता आरक्षण रद्द झाल्यानंतर आपण नेमकं काय करायला पाहिलं आहे? मराठा समाज हा अस्वस्थ झालाय, दुखी झालाय. पण अस्वस्थ झालाय, दुखी झालाय म्हणून या कोविडच्या काळात किंबहुना नेहमी समाजाला विटीस धरून आंदोलन करायचं का? त्याच्यापेक्षा काय पर्याय निघतात? मग ही जबाबदारी राज्य सरकारची आहे का ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे? हे अभ्यास करण्यासाठी मी बऱ्यापैकी महाराष्ट्रात जिथं जिथं मराठा समाज जास्त आहे किंबहुना जिथं अभ्यासक आहेत त्या लोकांशी माझी भेटीगाठीसाठी माझं सगळं नियोजन आहे. म्हणून काल पूर्वी नाशिकला होतो, मग कोल्हापूरला गेलो. कोल्हापूरमध्ये आनंदाची बाब आहे की 12 बलुतेदार, 18 पगड जाती, बहुजन समाज या सगळ्यांनी त्याला सपोर्ट केला. मग काल येत असताना सोलापूर, धाराशिव म्हणजे आपलं उस्मानाबाद करत लातूर आणि मग आज नांदेडला आलो. नांदेडवरनं आज जालना, संभाजीनगर, औरंगाबादला जाऊन पुण्याला जाणार, पुण्यावरून नाशिक करून मुंबईला पोहोचणार आहे. हे सगळं करत असताना मी एक माहिती घेत होतो या सगळ्यांना भेटून की आपल्याला अनेक गोष्टी अशा आहेत महाराष्ट्रात जे मराठा समाजाला करू शकतात, ज्याला सर्वोच्च न्यायालयात किंवा तुम्हाला हायकोर्टाची परवानगी लागत नाही. मग त्या गोष्टी आपल्याला कशा मांडता येतील, कशा पद्धतीने प्रेशर टॅक्टिक्सनी किंवा दबाव ह्याच्यानी करता येईल, किंवा हे जर सरकार ऐकतच नसेल तर मग अन्यथा वेगळे मार्ग कुठले आहेत? म्हणजे पहिला सूर आमचा हाच आहे की चर्चा व्हायला पाहिजे, तिने ऐकायला पाहिजे. म्हणून ते 27 किंबहुना 28 तारखेला 2 पैकी 1 दिवस, काय एवढ्या लोकांना भेटायचं आहे म्हणून 1 दिवस पुढे गेला तरी काही फरक पडत नाही. म्हणून बहुतेक माझ्या अंदाजे ते 28 तारखेला सुद्धा मीटिंग होण्याची शक्यता आहे. मीटिंग नाही, प्रेस होण्याची शक्यता आहे 27ला संध्याकाळी किंवा 28ला संध्याकाळी. तर मला वाटतं मी जनरली हे सगळं सविस्तर मी आता बोललो आहे. ह्याच्या पलीकडे काय आपल्याला विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. मी मराठीत बोलतो म्हणजे म्हणूनच तर मी विचार करायला लागलो आहे, कायदे तज्ज्ञांशी बोलायला लागलो आहे. जर का हा कायदा रद्दच केला आहे तर महाराष्ट्र सरकारकडे पर्याय काय राहील? आता मला माहीत आहे की सगळ्याच काही ह्या सरकारने सगळ्या गोष्टी मांडल्या तिथं अहवालमध्ये, सगळ्याच काही बरोबर आहेत असं नाही आहे. कारण मी स्वतः त्यांना सांगत होतो की ॲनेक्सेस ट्रान्सलेट करा, पण ते काही केले नाहीत शेवटपर्यंत. म्हणून किंवा आत्ताचं सरकार म्हणते जो कायदा SCBCचा झाला हा काय म्हणजे त्याच्यात कॅपॅसिटी नव्हती, त्या ह्याच्यात क्रेडिबिलिटी नव्हती, म्हणून ते एकमेकाशी उडवलं. पण मला कोणाची चुका करण्यासाठी मी आज इथं आलो नाही. आपल्याला पर्याय काय? जसं एक पर्याय तुम्ही जसं म्हटला केंद्राकडे, हो ते कायदे तज्ज्ञ सांगून देत आपल्याला की मी अभ्यास करून मी तयार केलं की ह्या लोकांसाठी, त्यासाठीच मी भेटायला आलो आहे की आपल्याला ह्यातनं मार्ग काय निघतो का. जर राज्य सरकारकडं हा एक मार्ग आहे तर दुसरा मार्ग केंद्र सरकारकडे आहे का? जसं 102 घटना दुरुस्ती, तिथं 102 घटना दुरुस्तीमध्ये पूर्णपणे पार्लमेंटने काय सांगितलं होतं की राज्याला अधिकार आहेत SCBC फॉर्म करायला, पण कोर्टाने सांगितलं 2:3 नाही आहेत. आता त्यांनी पुनर्याचिका दाखल केलेली आहे. आता पुनर्याचिका दाखल केल्यानंतर ते कोर्ट मान्य करेल काय नाही. मान्य केलं तर पुढची स्ट्रॅटेजी आपली काय असायला पाहिजे? मान्यच केलं नाही तिने, तर मग पुढची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे? या सगळ्या गोष्टी मी या सगळ्यांशी बोलायला लागलो आणि ते 9 तारखेला मी ओपन करेन. 9ला नाही, आपल्या 27 किंवा 28ला मी बोलेन. मी कशी मदत करता हे सांगा. तुमचे काय हेवे दावे ते मी ठेवत जावा ना. तुम्ही म्हणा या सरकारने, जसं मी म्हटलं वैयक्तिक माझं मत म्हटलं की अनेक्शस या सरकारने रोहितगी वकिलांचे जे होते की ह्या खालचा जो बॅक फोर्स होता त्यांनी ते अनेक्शस दिलेच नाही ट्रान्सलेट करून. मी एक नाही 10 अशोकराव चव्हाणांना सांगत होतो, पण शेवटपर्यंत ते अनेक्शस ट्रान्सलेट झालेच नाहीत. पण हे आता हे सगळे जुन्या इतिहास सांगण्यापेक्षा, माझं तुझं करण्यापेक्षा मार्ग काय काढता येईल हे सांगाल. मला वाईट वाटतं आहे की आजही
सत्तेधारीतले लोकसुद्धा आणि विरोधी पक्षातले सुद्धा दोन्ही आताही मार्ग काय काढायचे हे बोलत नाहीत. हा चुकलाय, तो चुकलाय. हो. समितीच्या आणि अशोक चव्हाणांवरही बऱ्याच टीका झालेला आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे जे वकिलांना संपर्क करायचा होता, वारंवार जायचं होतं, ते एकदाही सुप्रीम कोर्टात त्यांनी हजेरी लावली नाही. आपणही काही आरोप केले होते दिल्लीमध्ये. नाही, मी सांगतो ना, मला वैयक्तिक कोणाच्यावर बोलायचं नाही. पहिलं जे मी कोणावर टीका केली नाही, मी नेहमी सूचना देत आलो. मी अशोकराव चव्हाणांना सूचना दिल्या, पूर्वी च्या सरकारला जी समिती होती त्यांना सुद्धा मी सूचना देणं माझं काम आहे. आता ते इम्प्लिमेंट करणं नाही करणं तो त्यांचा प्रश्न. अनेक्षर जर त्यांनी ट्रान्सलेट केलंच नाही, अनेक्षर जर ट्रान्सलेट केलं असतं तर बरंच उपयोग झाला असता. आज क्वांटिफायबल डाटाच जो पाहिजे होता तो मिळाला नाही आहे सर्वोच्च न्यायालयाला, हे मान्यच करायला पाहिजे. छोटीशी गोष्ट आहे, तेच विचारते. मग समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांचं लक्ष कमी पडलं असं वाटतं? नाही, समितीचा अध्यक्ष म्हणजे जो अध्यक्ष असेल त्यांची जबाबदारी आहे या छोट्या बारकाव्याकडे लक्ष देणं. आणि मी नेहमी सूचना करत. म्हणजे तुमच्या सूचना किती पाळल्या त्यांनी? नाही, मी कोण्या सूचना, माझ्या सूचना देणं आणि त्यांनी न पाळणं हे काय आपण मी काय क्लासचा टीचर नाही आहे मार्क्स द्यायला. ते तुम्ही ठरवायचं, ते पत्रकारांनी ठरवायचं की त्या 100पैकी किती त्यांनी पाळलेत. पण माझं काम आहे सूचना द्यायचं, ते मी केलेलं आहे आणि ते मी ह्याच्या पुढेही करीत राहणार. आणि म्हणजे आज अशोकरावांच्यावर टार्गेट आहे तुमचं. बरं, काय म्हणणार? काय म्हटलं? मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांनी कितपत पाळल्यात या सूचना? नाही, मराठा समितीचा कोणीही अध्यक्ष असला त्याची जबाबदारी असते. आज रायगड प्राधिकरणचा मी अध्यक्ष आहे तर तिथलं काम व्यवस्थित व्हायला पाहिजे, ती माझी जबाबदारी आहे. आणि जर अनेक्षाचं मी जसं बोललो तर त्यांनी आपण विचारायचं ना, काय अनेक्ष दिले नाही. अशोकराव चव्हाणांनी त्यांची जबाबदारी पूर्णपणे व्यवस्थित पार पाडली नाही असं वाटतं? ते मी नाही आहे ना, 100पैकी 50 मैं इल्जाम नहीं लगा रहा हूँ. नहीं, मैं इल्जाम नहीं लगा रहा हूँ. आपका स्टेटमेंट गलत है. ट्रांसलेशन नहीं कराया, हाँ, इसकी वजह से आप कम पड़े वहाँ पर. तो सीधी बात ये है कि अशोकराव चव्हाण यहाँ पे कम पड़े. वो मार्क्स आप दीजिए ना, कितना देना है? 80 आउट ऑफ 100 या 70 आउट ऑफ 100? 100 आउट ऑफ 100 तो नहीं है, 100 आउट ऑफ 100 नहीं है. मैं तो 100 तो वो आप देख लीजिए ना, उनको 70 आउट ऑफ 100 देना है या उनको 0 आउट ऑफ तो 100 नहीं है. नाही, मात्र कोण दोषी आहे हे नाही, तेवढंच. मग ते आहेत ना. आता महाराष्ट्रात हेच चालू आहे, कोण दोषी आहे कोण बरोबर आहे. त्यात मला आणि कशाला भर घालताय? तुम्ही किती मार्क देता मग चव्हाणांना? तुम्ही हा मुद्दा करेक्ट आहे. किती देता? आता बघू 27 तारखेला मार्क्स किती द्यायचे. आतापर्यंत मार्क्स किती आहेत? आता मुलं सगळे लोक सांगायला लागले, त्याचा अभ्यास करायला लागले किती मार्क्स द्यायचे. मोर्चाचं नियोजन वगैरे आहे का आता पुढे? नाही, अजून काही नियोजन केलेलं नाही आहे. पण महामारी इतकी आहे कोरोनाची, अशा वेळी करणं हे महत्त्वाचं नाही. आपला जीव असला तर आपण आरक्षणाचा लढा देऊ शकतो. पण सगळ्यात महत्त्वाचं काय की रस्त्यावर काय यावं. तर रस्त्यावर याचं म्हणजे आपल्या भावना हे आपण सरकारपर्यंत पोचवायला पाहिजे. 58 मोर्चाच्या माध्यमातून आपण आपल्या भावना पोचवलेत ना, आणि लोकांना वेटीस धरून आणि आणायचं. अनेक लोकांच्यावर केसेस करायचे, त्या कोविडचं महामारीचं आणि वाढवायचे. पण माझं म्हणणं आहे, पहिली प्रथमतः जबाबदारी कोणाची आहे? ती आहे सगळ्या आमदारांची आणि सगळ्या खासदारांची. आमची जबाबदारी माझ्या सकट हे नाही मांडायला पाहिजे. हा विषय ह्याचा आहे, न्यायप्रविष्ट विषय आहे. इथं सामान्य माणसाला कशाला पळवायचं? बरं, कुठं सामान्याचा विषय असेल, अण्णासाहेब आर्थिक महामंडळाचा विषय असेल, या सगळ्या अनेक आहेत गोष्टी ज्या आपण सरकारच्या हातात आहेत गोष्टी, नियुक्त्या असतील, तर ह्या सगळ्या आणि बऱ्याच सगळ्या गोष्टी मी अजून बोलायचे ते मी 27 किंवा 28ला बोलेन. सगळं तुम्हाला बोललो तर मला तिथे काही राहणारच नाही ना. मराठा संघटनेच्या जे विविध संघटना आहेत मात्र 5 जून पासून आंदोलन करणार आहेत आणि त्यांनी आंदोलन आता ते मराठा समाजाचे मोठे नेते आहेत आणि अनेक वर्षापासून ते लढा उभा करतात. त्यांच्या स्टाईल वेगळी असेल आणि म्हणून तो त्यांचा प्रश्न आहे. माझी स्टाईल वेगळी आहे. मराठा समाजांचे जे वेगवेगळे विविध प्रकारचे वेगवेगळ्या संघटनाचे वेगवेगळ्या मागण्या आहेत, यामुळे तर सरकार संभ्रमात पडून ते पोहोचू शकले नाही असं नाही. ते नाही, मला नाही वाटत. हे पळवाट आहे असं जर असं म्हणत असतील तर. सर, ये पूरा विषय का एक सोल्यूशन बाला साहब अम्बेडकर ने भी ये दिया था कि गरीब मराठा, अमीर मराठा जब तक कैटेगरी नहीं होगी तो समाज को रिजर्वेशन नहीं
नहीं ऐसा कैटेगरी उन्होंने किया था, मुझे नहीं लगता। हाँ, स्टेटमेंट किया था। तो अब मुझे आप वो मुझे आप डॉक्यूमेंट दीजिए, तो उस हिसाब से मैं बोल सकता हूँ। पर ये 100% है कि जो बाबा साहेब अम्बेडकर ने जो रिजर्वेशन दिया है वो यही है कि सोशल इक्वालिटी होनी चाहिए, और वो जो गरीब मराठा है, हाँ, उसको न्याय मिलना चाहिए। हाँ, मराठा नहीं, जो गरीब है उसको न्याय मिलना चाहिए, वो इसलिए वो रिजर्वेशन है। और जो सोशल बैकवर्डनेस है, हाँ, अदर देन इकोनॉमिकल स्ट्रक्चर, उसको भी एक इक्वलिटी लाने के लिए वो बाबा साहेब अम्बेडकर का रिजर्वेशन था। तो आप मुझे कॉपी दीजिए उसमें। मुस्लिम समाज ने मराठा आंदोलन को बहुत बड़े पैमाने पर साथ दिया था। गवर्नमेंट ने जो है अभी तक मुस्लिम समाज को इम्प्लीमेंट नहीं किया रिजर्वेशन के लिए, तो उसके लिए आप कभी मुस्लिम समाज के लिए ऐसे ही एग्रेसिव होकर आगे आएंगे क्या? अग्रेसिव तो मैं हम अग्रेसिव अग्रेसिव्ह झाला म्हणजेच कसं काही मार्ग निघतात असं नाही आहे। अग्रेसिव्ह केव्हा व्हायचं असते, जर सरकारला जर असं पुश द्यायचा असतो की आम्ही आहे, आम्ही करू शकतो काय। आपल्या माहितीसाठी सांगतो की राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला जे आरक्षण दिलं होतं, हां, त्यामध्ये मुस्लिम समाजसुद्धा होता। आणि कोल्हापुरामध्ये एक हे आहे, 21 वसतिगृह निर्माण केले त्यावेळी। त्या 21 वसतिगृहामध्ये लिंगायत बोर्डिंग आहे, मराठा बोर्डिंग आहे, दलित बोर्डिंग आहे, आणि त्यामध्ये मुस्लिम बोर्डिंगसुद्धा आहे। आणि मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष हे शाहू महाराज स्वतः होते, बाकी कुठल्या बोर्डिंगचे अध्यक्ष नव्हते, मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष होते। त्यानंतर 4 छत्रपती झाले आणि आमचे वडील आत्ता आहेत, हां, असे हे 4 छत्रपती मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष राहिले आहेत आणि आजही वडील अध्यक्ष आहेत। म्हणून अग्रेसिव्हचा विषय नाही, मुस्लिम समाजासाठी भांडणं हे माझी जबाबदारी आणि माझं कर्तव्य आहे। हां, म्हणून ते तुम्हाला इथं नांदेडला समजणार नाही, पण पश्चिम महाराष्ट्रात हा विषय सगळ्यांना माहीत आहे। मुस्लिम समाज, जेवढं मी मराठा समाजाला प्रेम करतो तेवढंच मी मुस्लिम समाजाला प्रेम करतो। मी मराठांचं नेतृत्व करत नाही, मी बहुजन समाजाचं नेतृत्व करतो। माझ्यासाठी 18 पगड जात 12 बडुतेदार सगळे महत्त्वाचे आहेत। मराठा समाजाला का मी सपोर्ट करायला लागलो आहे, कारण का त्या बहुजन समाजामध्ये जे आरक्षण शाहू महाराजांनी दिलं होतं, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, आणि त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश होता। आज मराठा समाजाला बाहेर फेकल्यामुळं ती जाती विषमता वाढलेली आहे। म्हणजे हा दलित आहे, मी मराठा आहे, हां, हा ओबीसी आहे, मी मराठा, हे संपवायचं असेल तर त्यांना एका छताखाली आणायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी ते आरक्षण देण्याचं गरज होतं। आणि मुस्लिम समाजाच्या ज्या अडचणी आहेत हे निश्चित मी उचलणार आहे। उत्तर दिलं असतं। ब्रिटिश लोकांनी 1958 का 1948 पर्यंत मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देत होते, त्याला म्हणत होते इंटरमिडिएट क्लास कम्युनिटी। इंटरमिडिएट क्लास कम्युनिटी मी माझ्या पार्लमेंटच्या भाषणाने मी बोललो आहे। नंतर 1955च्या दरम्यान कालेकर समिती आली, मग बापट आली, आणि बरेचसे सगळ्या समितींनी मराठा समाजाला सोशल बॅकवर्ड, हे सामाजिक मागास नाही आहे, हे फॉरवर्ड कमिटी आहे, फॉरवर्ड क्लास आहे, असं त्यांनी ते सिद्ध केलं। त्याचंच त्याच्यावर डिबेट म्हणण्यापेक्षा त्याच्यावर ती चर्चा इथं झाली परवा हायकोर्टात, आणि तिथं गायकवाड कमिशनच्या माध्यमातून आपल्या वकिलांनी ती चांगली बाजू मांडली, आणि आपण खऱ्या अर्थाने सामाजिक मागास कसा आहोत हे त्यांनी सिद्ध केलं। आजसुद्धा माझं हेच म्हणणं आहे की एक 30% हा श्रीमंत वर्ग आहे मराठ्यांचा, पण 70% गरीब वर्ग आहे, आणि तो खऱ्या अर्थाने मराठवाड्यात जास्त आहे। हां, आणि म्हणून तुम्ही मराठवाड्यातल्या सगळ्या पत्रकारांनी जास्तीत जास्त बाजू या मराठा समाजातल्या घ्यायचे। त्याचं खरं दुखणं आम्हाला नाही आहे पश्चिम महाराष्ट्रात, खरं दुखणं हे मराठवाड्यात आहे। हां, म्हणून मराठ्यांना जर खरं जगवायचं असेल तर आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागतील, नाहीतर वाईट